नमस्कार. सिल्लोड एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले स्वागत. सिल्लोड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा आणि नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या आरोग्यावर मोठे संकट निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. प्रतिनिधी गौतम हिवराळे. त्याला काय ट्रीटमेंट असेल करा की जेणेकरून नाही तर मग यांचं पाणी पुरवठं सोपं काम आहे. ऐका ना, भवनला नगर परिषद पाणी देऊन टाकेल तर मी बोलतो ते आमदार साहेबांनाही बोलावं लागेल त्याच्यात आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करू. कारण गावाला पाणी जर अशुद्ध होत असेल तर आपल्याला बोलावं लागेल. नाही सर, ते पाणी एवढं खराब आहे की डायरेक्ट हिरवगार पाणी सर. नाही म्हणून शहरालगतच्या गावांना महानगरपालिका आणि नगर परिषदेने पाणी द्यावं अशा पद्धतीची केंद्र आणि राज्य सरकारची योजना पण आहे. त्याच्यात आपण इथले स्थानिक नगराध्यक्ष आमदार साहेब यांच्याशी पण बोलून काय मार्ग निघतो ठीक आहे. ते तुमच्या स्तरावर होणार नाही ते, त्याला आम्ही काय बोलायचं ते तर त्यांच्याशी चर्चा करू. तरी पण एक पत्रव्यवहार करून ठेवा. तुमच्या गावाच्या ग्रामसेवकाचा प्रस्ताव घ्या, गावाच्या ग्रामपंचायतीचा प्रस्ताव घ्या, तुम्ही तुमच्याकडे द्या, तुमच्याकडून तो नगर परिषदेला पोहोचतो. त्या खडकपूर्णा योजनेमध्ये ही सर्व गावावर प्रस्ताव येते यांना पाणी देण्यासाठी. शेतकरी अनुदान काय वाटतं